सन्मान्य सदस्य सुनील टिंगरेजी. माननीय अध्यक्ष महोदय, वेळ कमी असल्यामुळे मी एक दोनच विषयावरती माझा लक्ष वेधू इच्छितो. आजच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलत असताना विषय SRA संदर्भातला असल्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये घडलेला एक प्रकार आपल्याला सांगू इच्छितो. म्हणजे तो अन्याय प्रकारचा घडलेला आहे. 2009 साली नॅशनल गेम्स आणि JNM खाली या ठिकाणी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी वितरित केला आणि पूर्ण देशामधनं त्या ठिकाणी खेळाडू येणार म्हणून एअरपोर्ट पासून जाणारा रस्ता आणि एअरपोर्ट नगर रोड हे दोन्ही रस्त्याचं रोड वाइंडिंग केलं गेलं. त्या काळामध्ये त्या ठिकाणी आयुक्त प्रवीण सिंग परदेशी हे आयुक्त होते. त्यावेळेस SRA आणि महानगरपालिकेचे दोन्हीचे कारभार तेच पाहत होते. त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामधली सिद्धार्थनगर नावाची झोपडपट्टी होती, ती बाधित होत होती. त्या लोकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की नॅशनल गेमचं आपल्या देशाचं एक मान सन्मान मिळणारा गेम्स इथं होणार आहेत, तर तुमची घरं त्वरित खाली करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नवीन घरं दिली जातील. आणि मग त्या लोकांना कन्व्हिन्स करून त्या आयुक्तांनी त्यावेळेस ती घरं खाली केली. त्यावेळेस त्या जागेवरनं जवळपास 138 घरे आणि 15 दुकानं त्या ठिकाणी खाली करण्यात आली. तदनंतर गेले 14 वर्षे ही लोक महानगरपालिकेत जातात. तिथे त्यांना सांगितलं जातं तुमची घरं ही SRAच्या माध्यमातून करतात आणि SRA मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना सांगण्यात येतं की ही रस्ता वाइंडिंगची घरं असल्या कारणानं ही महानगरपालिका त्यांना घरं दिली जातील. अशा पद्धतीने त्यांना रोज टवलाटवली करत जवळजवळ 14 वर्ष गेले. अर्धी लोक तर त्यातली दगावली. माझी आजच्या या अंतिम आठवड्या ठरावानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की 14 वर्षानंतर रामाचाही वनवास त्या ठिकाणी संपला होता, तर माझ्या मतदारसंघातील ही जी घरं आहेत यांना हक्काची घरं मिळणार आहेत की नाही किंवा आपण त्याच्यामध्ये ठोस काहीतरी निर्णय देणार आहात का नाही. त्यांनी जर आपल्याला आपल्या देशाचा मान सन्मान वाढण्यासाठी नॅशनल गेम्स जी होणार होती त्याच्या वेळेस आपली घरं स्वतःच्या घरावरती बुलडोजर चालवला, त्या लोकांना ती घरं मिळावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि ह्याचा उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या द्यावे अशी माझी विनंती आहे. दुसरा एक विषय घेतो ज्या विषयावरती ट्रॅफिक बद्दलचा विषय आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळा ट्रॅफिकचं खूप प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात विशेषतः एकदा तर अजितदादा सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकले होते. पण विशेषतः रोज ह्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, माननीय विरोधी पक्ष नेते असतील, मला असतील, पुणे महानगरपालिकेचे कमिशनर असतील, CP असन, यांना वारंवार माझ्या भागातील पौरवाल रोड लोहगाव मधला याचं ट्विट केलं होतं. रोजचे रोज जवळजवळ 2-2, 3-3 तास ते ट्रॅफिक जाम होतं. त्या मतदारसंघामधनं त्या रोडला पर्यायी 2 रस्ते असताना महानगरपालिकेकडनं ते विकसित केले जात नाही. त्याचा एक अशी घटना घडली की त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं एका महिलेची प्रस्तुतीच तिला त्या गाडीमध्ये झाली. दुसरी एक घटना घडली, एकाला हार्ट अटॅक आला होता आणि तो त्या ट्रॅफिकमध्ये अडकला आणि त्याचा जीव त्या ठिकाणी गेला. परंतु मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायचं, ह्या सगळ्या उच्च प्रभू सोसायट्यांमधली लोक आहेत, ते कायम ट्विटवरती आपल्या सगळ्यांना टॅग करतात. CMO ऑफिसमध्ये पण माझ्या हिशोबाने टॅग. आजपर्यंत आपल्या कोणाकडनंही त्यांना उत्तर गेलं नाही. अनेक वेळा मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, आता रिसेंटली 1 महिन्यापूर्वीच विक्रम कुमार साहेब यांना मी जागेवरती नेऊन ती परिस्थिती दाखवली, परंतु तिथल्या कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे. ते कोणत्या पक्षाचे नाहीत, कोणत्या जातीचे नाही, कोणत्या धर्म. त्यांचा विषय असा आहे की ते जेव्हा तिथे ITतली लोक आहेत, कामाला आलेली आहेत, तर मूलभूत सुविधा द्यावा. कारण लोहगाव हे गेले 4 वर्षापूर्वी महानगरपालिकेत आले, टॅक्स मोठ्या प्रमाणावरती भरतात, पण त्यांना बेसिक सुविधा म्हणजे लोहगाव जर गाव बघितलं, रोड नाही, लाईट नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही, आणि त्यातल्या त्यात ते सगळे सहन करतात. पण हा रस्त्यामुळं त्यांना जीव घेणं प्रकार त्यांच्यावरती ओढवतोय. तिसरी बाब आपल्या लक्षात आणू द्यायचं, पुणे शहरामध्ये या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागामार्फत अनेक जागी छापे टाकले जातात. मध्यंतरीच्या मी रोज 15 दिवसांनी पाहतोय की आता पुणे शहरामध्ये IT क्राऊड मोठ्या प्रमाणात वाढले, नाईट लाईफ वाढलेले. त्यामुळे त्या भागामध्ये अनेक जागी रात्रीचे हॉटेल्स असतात, पब्स असतात, त्या ठिकाणी हे हुक्का पार्लर असतील, त्याच्याच ह्याच्यावरती छापे मारले जातात. तसंच
त्या ठिकाणी आता प्रत्येक 15 दिवसांना एक फक्त मसाज पार्लरच्या नावाखाली एक मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय या ठिकाणी केला जातो, अशा पद्धतीचं रोज पेपरमध्ये येतंय. तर माझी आपल्या माध्यमातून पुणे सिपीनला विनंती आहे, कल्याणनगर असन, विमाननगर असन, खराडी असन, हा अतिशय उच्च प्रभू सोसायट्यांची एरिया आहे. त्या लोकांच्या कायम तक्रारी आहेत, तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, तर ती कारवाई करावी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुणे शहरामध्ये सोसायट्या वाढल्यामुळं माथाडीचा प्रकार एक वाढलेला आहे. माथाडी असावी, त्यांना गोरगरिबांना मिळावं, परंतु लोक घराचे शिफ्टिंग करत असताना टेम्पो अडवून त्यांच्याकडनं पैसे मागितले जातात. दुसरी गोष्ट, ऑफिसचं फर्निचर जरी शिफ्ट करणं असेल तरी त्यांना अडवतात. तर माथाडी कायद्यामध्ये ते बसतं का, ह्याची पण खुलासा करावा, जेणेकरून ह्या लोकांना ब्लॅकमेलिंग करून त्या ठिकाणी त्यांची अडवणूक करून पैसा वसूल केला जातो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी या ठिकाणी आपल्या सभागृहाला विनंती करतो. आणि आपण दिलेल्या म्हणजे जवळजवळ आम्ही 7 तास जवळजवळ इथं बसलेलो आहोत, आपण दिलेल्या वेळेबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो, थांबतो.